टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पिंपलास में अग्निमाता सेवा संस्था पिंपलास द्वारा आयोजित एक बीरा आई पद यात्रा व महाभंडारा महासत्यनारायण पूजा का आयोजन हुआ संपन्न। हम आपको बता दें कि अध्यक्ष श्री प्रभाकर ठनगे साहब के नेतृत्व में सत्यनारायण महाराज और महाभंडारा का आयोजन संपन्न हुआ, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। हम आपको बता दें कि एक बीरा पालकी जो पद यात्रा करके पदयात्री लौटते हैं, तो उसके बाद से वो महाप्रसाद और सत्यनारायण महाराज का पूजा करवाते हैं और आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भी किया जाता है। तो चलिए दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य।
ठिकाणी स्वागत करत आहेत मुकेशजी पाटील तसेच आपले सहकार्य मोलाचं असेल असे आपले तसेच मुकेशजी जाऊ नये अशी संस्थेची आपला तसेच आदरणीय युवराज मानवायचे आणि माता सेवा संस्था पिंपळास राहाल तर आम्ही नक्कीच या माध्यमातून सदस्यांची विनंती आहे, सर्वांना कळकळीची विनंती आहे, पवित्र असं प्रस्थान झाली होती ती पालखी बुधवार दिनांक उपस्थित आमच्या आदरणीय बालू राघू म्हस्के आपला सुद्धा कळकळीची विनंती असेल म्हस्के विराजमान व्हायचं आहे. आदरणीय दादा कमलाकर व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपली माता सेवा संस्था पिंपळास आपले सहर्ष आदरणीय पीके मामा सहर्ष स्वागत करत आहे. आदरणीय स्वागत होत आहे म्हस्के ठिकाणी उपस्थित किरणजी म्हस्के आपला सुद्धा आमची विनंती पदयात्रेच्या मार्फत खूप मोलाचं सहकार्य लाभलं होतं पालखीला. आदरणीय श्याम शांताराम घरत यांच्याकडून देणगी स्वरूपाने आलेलं होतं. श्री महेश बालाराम गायकवाड पिंपलनेर, श्री सदानंद किसन पाटील, श्री पिंके टेलर्स टाकीपाडा कोल्ड्रिंगाऊ यांच्याकडून सुद्धा आम्हाला देणगी लाभली होती. शिवाय जाऊ नये अशी संस्थेची गरज असते. पिंपळास आपले यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे, स्वागत करत आहेत आदरणीय सूरज गणपत चौधरी सेवा संस्था पिंपळास आपले सहर्ष स्वागत करत आहे. ही पालखी पूर्णपणे पार पाडलेली आहे. तर तो व्यासपीठावरती विराजमान व्हायचा अगदी माझा यायचंय बालचंदजी आपला सुद्धा विनंती असेल, आपला विनंती असेल आपण व्यासपीठावरती दिनेश गणपत भोये श्री अग्निमाता सेवा संस्था पिंपळास आयोजित पालखी सोहळा 4 दिवसाचा प्रवास आनंदाचा गेला. प्रत्येक भक्ताचं गाऱ्हाणे सांगण्यासाठी आई एकविरा चरणी जातो आणि आई एकविरा प्रत्येक भावी भक्तांच्या प्रसंगात धावून येते. यासाठी सर्व सभासद मंडळी व पदयात्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी गेले होते आणि खूप आनंदाने पालखी सोहळा साजरा झाला. तसंच आज भंडाऱ्याचे नियोजन केले होते. या नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी, पदयात्री मंडळी व परिसरातील वरिष्ठ व्यक्ती सर्वांनी या भंडाऱ्यात येऊन सहभागी राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आम्ही अग्निमाता सेवा संस्था त्या सर्व मंडळींचे, पदयात्रींचे व वरिष्ठ मंडळींचे मनापासून आभार मानत आहे. असे तुमचे सहकार्य आम्हाला लागावी ही आपणास हमें आशा बालकते। क्या उद्देश्य रहता है आप पालकी लेके जाने का? जो मन में मनभावना प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये आईबद्दलची श्रद्धा आणि भक्तिभाव, संकटामध्ये धावून येणारी आई एकविरा माता ही प्रत्येक भक्ताला संकटातून बाहेर काढते आणि मायेची आनंदाचे साथ देते। त्या उद्देशाने प्रत्येक देवी भक्त आई एकविरा चरणी दर्शनासाठी जात असतो। ठीक आहे। प्रथमतः मी आईला शीर्षाष्टांग नमस्कार करतो। सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की जो आपला आईचा भंडारा आज झाला तो यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडलेला आहे। याचं
पूर्ण क्रेडिट जाते ते पूर्ण ग्रामस्थ मंडळी तसेच आम्हाला देणगीदार यांनी देणगी दिली, तसेच प्रमुख पाहुणे जे लाभले होते त्यांच्या सहकार्याने. आणि दुसरं मी क्रेडिट देतोय ते या संस्थेला, अग्निमाता सेवा संस्थेला. अध्यक्ष आहेत प्रभाकर दादा ठाणगे आहेत, विक्की मुकादम आहेत, राजू पाटील आहेत, भगवान दादा आहेत, संतोष दादा आहेत. यांनी खूप अथक परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पाडलेला आहे आणि प्रत्येक भक्ताचं गारानं घेऊन जाण्याचं त्यांनी सहकार्य केलेलं आहे. मला असं वाटतं येणाऱ्या गावावरती संकट जे असतं किंवा येणाऱ्या प्रत्येक भक्तावरती जे संकट असतं ते दूर करण्यासाठी हा पालखीचा आपण सोहळा या ठिकाणी आयोजित करत असतो. त्याला पूर्णपणे साथ आईने दिलेले आहे, कारण की त्याचं बक्षीस आज दिसतंय का सर्व भक्त मंडळी खुशीमध्ये आहेत, चांगल्यामध्ये आहेत आणि नक्कीच आम्हाला देवी कुठेतरी पावेल ना पावली आहे असं आम्ही या ठिकाणी गृहीत करतो.